नमस्कार. घरचं जेवण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण बघत आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनणारं अंड्याचं ऑमलेट, एग ऑमलेट. खूप साधी सोपी पद्धत आहे. घाई गडबडीच्या वेळेत तुम्ही अगदी सहजपणे बनवू शकता. तर परतताना बघा माझ्याकडून कशी चुकी झालेली आहे. तर अशा चुका होत असतातच. सुरुवातीला काय करूया, एका बाउलमध्ये लाल तिखट घेतलेलं आहे थोडं मी, अर्धा चमचा. त्याच्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. मी एका अंड्याचं ऑमलेट करत आहे, त्यासाठी अगदी थोडं किंचित मीठ घालत आहे. आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी टाकायचं आहे. आणि याचं एक व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून पाणी टाकून याचं एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे मी पाणी टाकून घेत आहे. आणि याचं आता व्यवस्थित मिश्रण झाल्यावर आपल्याला यामध्ये एक अंडं फोडून टाकायचं आहे. तर सुरुवातीला मी मीठ तिखट जे होतं ते मिक्स करून घेतलं. त्याने काय होतं, एक साईडला तिखट मीठ आणि एक साईडला अंडं असं होत नाही, तर व्यवस्थित ते मिक्स होतं. त्यासाठी आधी पाण्यामध्ये थोडंसं मीठ, तिखट, हळद हे मिक्स करून नंतर मग आपण त्यामध्ये अंडं फोडून टाकायचं. मग ते व्यवस्थितरित्या मिक्स होऊन जातं. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो हे घालून पुन्हा एकदा मी व्यवस्थित हे अंडा आहे अगदी व्यवस्थित फेटून घेणार आहे. तर आपल्याला इथे व्यवस्थित अगदी जवळजवळ 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा, टोमॅटो आणि आपण जे काही मसाले घातलेले आहेत ते त्या कांदा टोमॅटोसोबत व्यवस्थित फेटले जाते. तर बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच किचनमध्ये काहीतरी नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न करत असाल, नवीनच जेवण शिकण्याचा प्रयत्न करत असाल, तर ऑमलेट हा साधा सोपा उपाय आहे. अगदी 5 मिनिटाच्या आत बनणारा हा प्रकार प्रत्येकाच्या घरी बनवला जातो. तर कांदा टोमॅटो टाकून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर अशी टाकत आहे. तर कोथिंबीर नक्की टाका. कोथिंबीरमुळे या ऑमलेटला एक वेगळी टेस्ट येते आणि खूप टेस्टी लागतं हे ऑमलेट. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे बघा, मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित हे आपल्याला पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे. कोथिंबीर, अंडं, कांदा टोमॅटो आणि हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक साईडला पॅन गरम करत ठेवायचा आहे. पॅन गरम, हे बघा मी साईडला आता इथे पॅन गरम करत ठेवलेलंच आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा फक्त तेल टाकत आहे. अगदी कमी तेलामध्ये हे ऑमलेट आपलं रेडी होतं. पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून अगदी व्यवस्थित आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे तेल, जेणेकरून आपण जेव्हा ते ऑमलेट फ्राय करू त्यावेळेला ते चिकटणार नाही तव्याला. तर व्यवस्थित मी इथे पसरवून घेतलं तेल आणि ऑमलेटचं जे बॅटर होतं ते पॅनमध्ये टाकलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा सुरुवातीलाच काहीतरी किचनमध्ये नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असाल तर ऑमलेट या पद्धतीने करून बघा. अगदी कमी वेळेमध्ये झटकीपट बनणारं हे ऑमलेट अगदी कोणीही सहज आणि सोप्या पद्धतीने बनवेल. लहान मुलंसुद्धा अगदी व्यवस्थित बनवून खाऊ शकतील. तर व्यवस्थित बॅटर आपल्याला पॅनमध्ये पसरवून घेतल्यानंतर एक अर्धा ते 1 मिनिट आपल्याला इथे थांबायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित बॅटर जे आहे ते शिजून निघेल. शिजल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतायचं आहे. तर इथे मेन म्हणजे घाई करायची नाही, अजिबात घाई करायची नाही. जर तुम्ही नवीन असाल किचनमध्ये, जर नवीन सुरुवातीलाच काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्ही जर तर या पद्धतीने बघा. तर हे बघा, मी आता व्यवस्थित खालच्या साईडने हलवून घेतलेलं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आणि आता या ठिकाणी मी हे परतून घेते. हे बघा, आता इथे सुद्धा आपल्याला जवळजवळ अर्धा ते 1 मिनिट इथे थांबायचं आहे. तर इथे माझ्याकडून चूक झाली, आता तुम्ही पुढे बघू शकता. मी इथे थोडी घाई केली ऑमलेट परतण्यासाठी, तर तशी तुम्ही घाई करू नका. मला वाटलं की आतल्या साईडून ते व्यवस्थित फ्राय झालं असेल, तेव्हा गॅस कमी होता, म्हणून मी परतण्याचा प्रयत्न केला आणि बघू शकता अशा पद्धतीने आपलं ऑमलेट हे तुटलेलं आहे. तर व्यवस्थित मी ऑमलेट पुन्हा एकदा ते तव्यावरती घेतलं आणि
फ्राय करून घेतलं आणि असंच छान असं आपलं ऑमलेट रेडी झालेलं आहे. असं हेच ऑमलेट तुम्ही गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा ब्रेडसोबत सकाळच्या घाई गडबडीमध्ये खाऊ शकता. अगदी पोटभरीचा नाश्तासुद्धा म्हणू शकतो आपण याला. तर हे बघा टम्म फुगलेल्या ह्या चपातीसोबत आपण आता हे ऑमलेट जे आहे ते सर्व करणार आहोत. तर गरमागरम चपाती आणि गरमागरम ऑमलेट आपल्या इथे रेडी आहे. तर बघू शकता, मी पुन्हा एकदा तुम्हाला इथे दाखवते. आपलं ऑमलेट अगदी व्यवस्थित फक्त तुटलेलं आहे, त्याच्या शेपवरती जाऊ नका तुम्ही, पण टेस्टला अगदी भारीच झालेलं आहे. बघा अगदी जवळूनही तुम्हाला दाखवते. कांदा टोमॅटोचं हे फक्त एका अंड्यापासून बनवलेली ही रेसिपी आहे. एका अंड्यापासून अगदी पोटभरीचा नाश्ता तयार होतो. तर अशाच सुंदर सुंदर रेसिपीसाठी घरचं जेवण या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर यूट्यूबवर आता आम्ही पहिल्यांदाच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं प्रेम असंच राहू द्या. सबस्क्राईब, लाईक, शेअर करा.